जय शिवराय मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ आहे का नाही, हा शेतकऱ्यांसाठी बनवला गेलेला व्हिडिओ आहे. बऱ्याचदा मित्रांनो काय होतं की आपल्याला आपल्या शेतीमध्ये फळबागा या भाजीपाला लावायचा असतो. तेव्हा काय होत असतं की आपल्याला माहित नसतं की जे आपलं जे हा शेती प्लॉट आहे त्याच्यात एक्झॅक्ट किती रोपं लागणार आहेत. तर मित्रांनो, आपण आज ही माहिती घेणार आहे की आपण कमीत कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण कशी माहिती घेऊ शकतो की आपल्या शेती प्लॉटमध्ये आपल्याला किती रोपं लागणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तुम्ही हा व्हिडिओ बिना स्किप करता कंटिन्यू पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण बघून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तुमच्या समोर स्क्रीन ओपन झालेली आहे. मी या स्क्रीनमध्ये काय केलं आहे की एक माझा जी प्लॉट आहे, साधारण मी प्लॉटची रुंदी जी आहे ती 250 फूट घेतलेली आहे आणि प्लॉटची जी लांबी आहे ती मी 300 फूट घेतलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर जे तुमचा जे प्लॉट आहे त्याची एक्झॅक्ट रुंदी किती आहे ते मोजावं लागेल आणि त्याची जी लांबी आहे ती मोजावं लागेल. मित्रांनो, मोजताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जी तुमच्या प्लॉटची जी रुंदी आहे आणि जी लांबी आहे ते फूटमध्ये मोजायची आहे, जेणेकरून आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचं आहे ते तुम्हाला एकदम सोपं जाईल. मित्रांनो, मी इथं काय केलंय, जे मला प्लांटेशन करायचं होतं त्याचं मी काय केलंय की स्पेसिंग घेतलेलं आहे, की म्हणजे साधारण मला एका लाईनीमध्ये साधारण 10 फूट अंतरावर झाड लावायचे. जसं एक झाड मी इथं लावलं, दुसरं झाड इथं लावलं, तिसरं झाड इथं लावलं, तर प्रत्येक 10 फूट अंतरावर मी एक झाड लावणार आहे. आणि जी 15 आहे, एक लाईन ते दुसऱ्या लाईनच्या मध्ये जी माझी दोरी राहणार आहे ती मी 15 फूट घेतलेली आहे, जेणेकरून मी जी स्पेसिंगचं अंतर घेतलेली 10 बाय 15 घेतलेलं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आपण जी रुंदी आणि जी लांबी घेतलेली आहे त्याचा गुणाकार करून घ्यायचा, जेणेकरून कसं आहे आपल्याला की आपल्या प्लॉटचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, जे हा जो आपला पूर्ण प्लॉट आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला निघून जाईल. मित्रांनो, इथं कॅल्क्युलेशन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. आपलं पूर्ण प्लॉटचं जे क्षेत्रफळ आहे ते 75,000 बसलेलं आहे. मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, एक गोष्ट माहिती होणं महत्वाचं आहे की 1 एकरमध्ये 40 गुंठे असतात. 1 एकरमध्ये 40 गुंठे असतात आणि एका गुंठ्यामध्ये किती चौरस मीटर असते. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की जे एक गुंठा असतो आपला, एक गुंठ्यामध्ये साधारण 1089 चौरस मीटर असते. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो की एक गुंठा जे असतो साधारण 33 बाय 33 चा असतो. तर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, जे आपलं ही टोटल प्लॉटचं जे क्षेत्रफळ आलेलं आहे त्याला आपल्याला भागाकार द्यायचा आहे 1089 न, जेणेकरून आपल्याला आपला जे टोटल प्लॉट आहे ते किती गुंठ्याचा आहे ते समजत जाईल. तर आपलं भागाकार दिल्यानंतर जी रक्कम आलेली आहे 68.870, म्हणजे आपलं टोटल जे प्लॉट आहे साधारण 68 गुंठ्यापेक्षा थोडासा जास्त आहे, अर्ध्या लेवल. त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे की जी स्पेसिंग आहे, जी आपण ही स्पेसिंग घेतलेली होती त्या स्पेसिंगचा आपल्याला गुणाकार करायचा, जेणेकरून आपल्याला काय होईल की आपल्या प्लॉटमध्ये किती झाडं बसतील ते कॅल्क्युलेट करण्यासाठी सोपं जाईल. तर आता आपण जे स्पेसिंग घेतलेलं होतं ते 10 बाय 15 घेतलेलं आहे. तुमचं स्पेसिंग जे आहे ते तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. जसं कुणाला 9 बाय 15 वर लावायचं आहे, 4 बाय 5 वर लावायचं आहे, 2 बाय 7 वर लावायचं आहे. तर तुमचं जे असेल ते तुम्ही स्पेसिंग घेऊ शकता मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, ही स्पेसिंग आल्यानंतर आपल्याला माहिती काढायची की आपले एका गुंठ्यामध्ये किती झाडं बसतील. तर साधारण मी इथं लिहिलेलं आहे बघा, एका गुंठ्याने किती झाडं बसतील. तर ती जी आहे आपलं 1089 जे आहे त्याला आपल्याला 150 भाग द्यायचा आहे. 150 भाग दिल्यानंतर जी रक्कम निघून येते ती 7.26 अंदाजे निघून येते. म्हणजे आपलं जे एक गुंठा आहे 33 बाय 33 चा जे एक गुंठा असेल त्याच्यात आपली साधारण 7 झाडं बसून जातील. तर आता आपल्याला मित्रांनो काय करायचंय की एका गुंठ्यामध्ये 7 झाडं बसतील, तर आपले 68.870 ही जे आपलं क्षेत्रफळ आहे ह्याच्यात आपले टोटल झाडं किती बसतील, तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला ह्या पद्धतीने करायचं. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, 68.870 मध्ये किती झाडं बसणार आहे ते, तर त्याला काय करायचं, 68.870 जी आली ती आपली रक्कम त्याला 7.26 न गुणाकार करायचं. तर साधारणतः मित्रांनो जी रक्कम निघून येते ती जी आहे ती 499 आहे. म्हणजे जे आपलं टोटल हा जे प्लॉट आहे, हा प्लॉट ज्याची रुंदी 250 फूट आहे आणि ज्याची लांबी 300 फूट आहे, त्या प्लॉट मध्ये साधारण 499 झाडं आरामात बसून जातील. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ
दुसऱ्या मित्रांना वगैरे पाठवायचं असेल तर तुम्ही शेअर अवश्य करू शकताय. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.